Hello, good evening. नमस्कार. Thank you for joining us. आपल्या शास्त्राभ्यासाच्या वर्गात तुम्ही जॉईन झाल्याबद्दल आम्ही तुमचं स्वागत करतो. We continue our studies on discipleship. शिष्यत्वाचा अभ्यास आज देखील आपण पुढे चालू ठेवणार आहोत. Discipleship is journey to becoming like Jesus. शिष्यत्व म्हणजे प्रभू येशू सारखं बनण्याचा प्रवास. And not only we become like Jesus, but we make disciples. आणि या शिष्यत्वाच्या प्रवासामध्ये आम्ही केवळ येशू सारखं बनतो असं नव्हे, तर आम्ही इतर शिष्य तयार करतो, त्यांना देखील येशू सारखं बनवतो. So let's first stick to the thoughts of becoming like Jesus. आणि म्हणून आज आपण येशू सारखं कशा प्रकारे बनता येईल याविषयी विचार करूया. A father and son went to look for dad's uncle whom he had not met for years. आणि एक पिता आणि मुलगा एकत्रितपणे जे त्यांचे काका बरेच दिवस त्यांना भेटले नव्हते, त्यांना भेटायला निघाले होते. Not only he had met, but he had not seen even his uncle. आणि या मुलानं आपल्या काकाला कधीच तो भेटला नव्हता आणि कधी पाहिलंही नव्हतं. But all of a sudden, the father said to his son, "Oh, there is my uncle." आणि एकाएकी बापाने म्हटलं, पहा ते माझे काका आहेत. And son said, "Dad, how do you know he's your uncle?" आणि मुलानं आपल्या बापाला विचारलं, पप्पा तुम्ही तुमच्या काकांना कसं काय ओळखलं? इतके दिवस तुम्ही त्यांना भेटला नाही, पाहिलं नाही. And the father said, "He just looked like my father. That's why I assumed that he is my uncle." आणि मग पित्यानं आपल्या मुलाला सांगितलं, की जरी मी त्यांना पाहिलं नाही किंवा त्यांना मी भेटलेलो नाही, तरी माझे काका अगदी माझ्या वडिलांसारखे दिसतात, त्यामुळे मी लगेच त्यांना ओळखलं. So if we walk like our Heavenly Father, people will easily recognize who our God is or Heavenly Father is. आणि मग जर आम्ही आमच्या पित्याप्रमाणे जगामध्ये चाललो, वागलो, तर जगातल्या लोकांना नक्की समजून येईल, की आम्ही कुणाची लेकरं आहोत आणि आमचा देव कोण आहे. So last time we were talking about uh, how Jesus was making disciples. गेल्या खेपेला आपण बघितलं, की प्रभू येशू ख्रिस्तानं कशा प्रकारे शिष्यांना तयार केलं. Jesus was making disciples by teaching them, by correcting them. प्रभू येशूनं शिष्यांना तयार केलं, त्यांना शिक्षण देण्याद्वारे, त्यांच्या चुका सुधारण्याद्वारे. He challenged them, he walked with them. प्रभू येशू त्यांच्याबरोबर राहिला, चालला. प्रभू येशूनं त्यांना अनेक बाबतीमध्ये आव्हान केलं. So in making disciple, relationship is very, very important. आणि म्हणून शिष्यत्वामध्ये नातेसंबंध जपणं हे फार फार महत्वाचं ठरतं. Pope Francis said, or Pope Benedict, one of them, said that a shepherd must be so close to his sheep
that he would smell his sheep. आणि एका माजी पोप साहेबांनी असं म्हटलेलं आहे की जो मेंढपाळ आहे तो मेंढरांच्या इतक्या जवळ पाहिजे की त्यांना मेंढरांचा वास आला पाहिजे, वासावरून त्यानं मेंढरांना ओळखलं पाहिजे. So Jesus was teaching them not with information, but with practical life, that practical step he took. आणि प्रभू येशूनं शिष्यांना केवळ शिक्षण दिलं एवढंच नाही, तर प्रत्यक्ष जगामध्ये कशा प्रकारे जगायचं, वागायचं हे देखील शिष्यांना स्वतःच्या आदर्शाद्वारे शिकवलं. So that demonstration of his life in practicality was the depiction, the evidence, it was visible to them, and that was easy to follow. आणि मग प्रभू येशूनं फक्त शिक्षण दिलं एवढंच नव्हे, तर स्वतः त्यांना दाखवलं जगामध्ये कशा प्रकारे वागायचं. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा शिष्यांसाठी एक चालता बोलता कित्ता होता. आणि येशूच्या जीवनाकडे पाहून शिष्य बऱ्याच गोष्टी शिकले, त्यांनी त्या आत्मसात केल्या. For example, when he was teaching his disciple about servanthood, he took water, he took towel, he washed their feet. उदाहरणार्थ प्रभू येशू ख्रिस्तानं ज्या वेळेला शिष्यांना सेवा कशी करायची याचं शिक्षण दिलं, त्यावेळेला येशूनं स्वतः गंगाळामध्ये पाणी घेतलं, शिष्यांचे पाय धुतले आणि प्रत्यक्ष कृती करून कशा प्रकारे नम्रतेनं वागता येईल, सेवा करता येईल हे शिष्यांना जणू काय दाखवून दिलं. That was the job of a servant. आणि पाय धुण्याचं काम हे घरामध्ये नोकरांचं असतं. As we know that in a Jewish home, they had when a visitor comes and the people walk with their sandals and their feet were dusty and dirty. आणि ज्या वेळेला लोक धुळीतनं चालतात त्यावेळेला त्यांचे पाय धुळीनं माखतात. आणि म्हणून घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी लोकांना पाय धुण्याची आवश्यकता असते, नाहीतर सर्व धूळ घरामध्ये जाण्याचा धोका असतो. So a servant wash the guest's feet and put some oil. आणि मग त्या काळामध्ये अशी पद्धत होती की ज्या वेळेला कोणी बाहेरचे पाहुणे येत असत त्यावेळेला दारामध्येच नोकर जे असत, गुलाम असत, ते येणाऱ्या पाहुण्यांचे पाय धुत असत, ते पुसत असत आणि त्यांच्यावर थोडं तेल लावत असत. And our friend Peter said, Master, you're not going to do that to me. You are such a great man, great teacher, great friend. You're not going to do that to me, that you wash my feet. आणि मग पेत्रानं नेहमीप्रमाणे हजरजबाबीपणानं येशूला म्हटलं, नाही नाही गुरुजी, तुम्ही गुरु असून आमचे पाय कसे धुता? माझे काय पाय धुवू नका आणि हे काय तुमचं काम नाही. And Jesus said that I must do it. If I don't do it, you have nothing to do with me. आणि मग येशूनं पेत्राला म्हटलं की मला हे केलंच पाहिजे आणि जर मी तुझे पाय धुतले नाहीत तर मग तुला माझ्या बरोबर वाटा नाही. And then Peter said, okay, if this is the case, not only my feet, but my whole body. You can give me the whole shower. आणि पेत्र नेहमीप्रमाणे म्हणाला, गुरुजी असं असेल तर माझे पाय धुवू नका, मला पूर्ण अंघोळ घाला, म्हणजे एकदम मी स्वच्छ होईन, शुद्ध होईन आणि तुमच्या बरोबर मग मला वाटा असेल. And Jesus said, no, you are already washed. You just need
You know, sometimes your feet are dirty and you need cleansing. And at the same time, I'm teaching you servanthood. आणि येशूनं पेत्राला सांगितलं की आंघोळ करण्याची तुला गरज नाही, तो आधीच शुद्ध झालाय. फक्त कधी कधी मातीतून चालताना तुझे पाय घाण झालेले आहेत किंवा वारंवार फक्त पाय धुण्याची गरज आहे. आणि शिष्यांचे पाय धुवून येशूनं कशा प्रकारे जगामध्ये सेवा करायची हे स्वतः दाखवून दिलं. So, close relationship is so important. आणि घनिष्ठ नातेसंबंध हा फारच महत्वाचा आहे. With close relationship, once you correct someone, it's easy for people to take that correction. जर लोकांचा आणि आमचा घनिष्ठ नातेसंबंध असेल तर अशा बाबतीमध्ये चुका सुधारणं बऱ्याचदा अतिशय सोपं जातं. So Jesus was teaching his life, his values, his आणि म्हणून principles. प्रभू येशू शिष्यांना त्याची तत्व, त्याची जीवन मूल्य आणि त्याचं जीवन हेच जणू काय शिकवित होता. So, as I said, that it was not just information, but he was giving his very own life. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे प्रभू येशू न केवळ शिक्षण देऊन शिष्यांना शिकवलं, तयार केलं असं नव्हे, तर येशूचं संपूर्ण जीवनच शिष्यांसाठी एक शिकण्यासारखं होतं, एक कित्ता असं होतं. Let's take the example of Barnabas. आता नव्या करारामधून बार्नाबस याचं उदाहरण आपण पाहूया. Now, Barnabas, his name is called Joseph, and he got that name because he had great encouragement, gift of encouragement. आणि बार्नाबसाला हे नाव का मिळालं? कारण त्याला खूप अशा प्रकारचं दान होतं की उत्तेजन देण्याचं कृपादान बार्नाबसाच्या अंगी होतं. And of course, we know that it's so important for all of us. We need encouragement. आणि आम्हाला माहित आहे की आम्हा प्रत्येकाला वेळोवेळी कुणीतरी उत्तेजन देण्याची आवश्यकता भासते. So Barnabas is called the son of consolation or son of encouragement. आणि म्हणून बार्नाबसाला उत्तेजनाचा पुत्र किंवा सांत्वनाचा पुत्र असं देखील म्हणत असत. Let's read Acts chapter 9 and verse number 23. प्रेषितांची कृत्ये याचा 9वा अध्याय आणि 43 वचन. Now, प्रेषित as we know that chapter 9 speak about the dramatic, dynamic conversion of Saul of Tarsus, who later became Paul. आपल्या सर्वांना माहित आहे प्रेषितांची कृत्य 9व्या अध्यायामध्ये शाऊल जो ख्रिस्ती लोकांचा पहिल्या शतकातील मंडळीचा छळ करत होता, त्याला दमास्कसच्या रस्त्यावर कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्तानं दर्शन दिलं आणि कशा प्रकारे शाऊलाचा पाऊल झाला याचा वृत्तांत आपण वाचतो. So we find here, let's read especially 25, what's number 25 and 26. प्रेषितांची कृत्य 9, 25 आणि 26 वचन वाचूया. प्रेषित 9, 25, 26. परंतु त्याच्या शिष्यांनी रात्रीच्या वेळी
त्याला नेले व पाठीतून गाव कुसावरून खाली सोडून उतरले. मग तो यरुशलेमेत आला आणि शिष्यांबरोबर मिसळण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु हा शिष्य आहे असा त्यांचा विश्वास नसल्यामुळे ते सर्व त्याला भीत होते. So here we find Barnabas brought Saul to the believers. या ठिकाणी आम्ही वाचतो की बारनाबासानं या शाऊल, ज्याचा आता पाऊल झालेला आहे, त्याला विश्वासणाऱ्यांच्याकडे आणलं. So he was telling the apostle, the believer, now Paul, this man who was persecuted, is now a different man. आणि पूर्वी जो शाऊल, जो मंडळीचा, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा छळ करत होता, त्यांना तुरुंगात डांबत होता, आता त्याचा नवीन जन्म झालेला आहे आणि तो बदललेला व्यक्ती आहे. So he was mediating between Paul and apostles. आणि मग इतर जे शिष्य होते त्यांना भेटण्यासाठी बारनाबास या पावलाला त्यांच्याकडे घेऊन आलेला आम्ही पाहतो. Then we see that there was a silent year in Paul's life. People didn't know what has happened to Paul. आणि मग त्यानंतर आम्ही पाहतो की या पावलाच्या जीवनामध्ये काही शांततेची वर्ष गेली. त्या काळात तो कुठे होता लोकांना फारसं समजलं नाही, माहिती पडलं नाही. So Barnabas went out to search for Paul. आणि मग बारनाबासनं जाऊन हा पाऊल कुठे आहे याचा शोध घेण्यास सुरुवात केली. So he found, and let's read that chapter 11 and verse number 22. The news of this reached the church in Jerusalem and sent Barnabas to Antioch. When he arrived and saw what the grace of God had done, he was glad, encouraged them all to remain true to the Lord with all their hearts. प्रेषित 11:22-23 मध्ये आम्ही वाचतो, त्याच्याविषयीचे वर्तमान यरुशलेमेतल्या मंडळीच्या कानी आले, तेव्हा त्यांनी बर्नबाला अंत्योखियास पाठवले. तो तेथे पोहोचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला आणि त्याने त्या सर्वांना बोध केला की दृढ निश्चयाने प्रभूला बिलगून राहा. Verse number 25. Then Barnabas went to Tarsus to look for Saul, and when he found him, he brought him to Antioch. 25-26 नंतर तो शौलाचा शोध करावयास तारसास गेला. त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंत्योखियास आणले. So Barnabas is really that he was looking for the potential people have. आणि बारनाबासाच्या जीवनामध्ये आम्हाला दिसतं की लोकांच्या अंगी कोणते गुणविशेष आहेत, कर्तृत्व आहे, हे शोधण्याचा नेहमी बारनाबास प्रयत्न करीत होता. And it's very important that in our churches, among the believers, we find the talents people have, the gifts people have. त्याचप्रमाणे
आमच्या मंडळांमध्ये देखील लोकांच्या अंगी कोणते कलागुण आहेत, वैशिष्ट्य आहेत, कृपादान आहेत, हे देखील आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. And according to their gifting, allow them to do something for the Lord. आणि मग लोकांच्या अंगी असलेल्या कलागुणांप्रमाणे आम्ही लोकांना देवाच्या राज्यामध्ये, मंडळीमध्ये सेवा करण्याची संधी दिली पाहिजे. And not only we expect that they do something for the Lord, but according to their gifting, we train them, teach and train them. आणि फक्त त्यांच्या कृपादानाप्रमाणे त्यांना सेवा करण्याची संधी उपलब्ध करून देणं एवढंच नव्हे, तर लोकांच्या अंगी असलेल्या कृपादानांप्रमाणे त्या कृपादानामध्ये त्यांना अधिक शिक्षण देणं, प्रशिक्षण देणं, त्यांना तयार करणं आणि नंतर त्यांना सेवा करण्याची संधी देणं, असं मंडळांमध्ये घडलं पाहिजे. It's like causing their talent to be sharpened by the word of God and by the anointing of the Holy Spirit. आणि हे जणू काय देवाच्या वचनाने आणि पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने लोकांच्या कलागुणांना मंडळीतील जणू काय धार लावणे आणि ती अधिक विकसित करणे आणि नंतर त्यांना सेवा करण्याची संधी देणं असं आहे. And it will cause them for their gift to blossom, their talent to blossom. आणि मग जर असं जर घडलं तर मग मंडळांमध्ये बंधू भगिनींच्या जीवनामध्ये असलेल्या कृपादानांना अधिक वाव मिळेल, त्यांच्या कृपादानांमध्ये वाढ होईल आणि त्यांना अधिकाधिक सेवा करण्याची संधी प्राप्त होईल. And it will cause them not to be spectators, watchers, but they would be participators. आणि मग केवळ पाहणारे प्रेक्षक असे ते न राहता आपल्या कृपादानांप्रमाणे सेवा करीत असताना ते प्रत्यक्ष मंडळीमध्ये सेवेमध्ये सहभागी असं बनतील. And then their work for the Lord, service for the Lord, doing something for the Lord will be joyful and exciting. आणि मग अशा प्रकारे ज्या वेळेला बंधू भगिनींच्या अंगी असलेल्या कृपादानांचा उपयोग करून त्यांना सेवेसाठी सिद्ध केलं जातं, त्यावेळेला अशा बंधू भगिनींच्या सेवा कार्याद्वारे जणू काही मंडळीची उन्नती होते, देवाच्या राज्याची वाढ होते. And that's why discipleship is not just information, but it's the character formation. आणि म्हणून शिष्यत्व म्हणजे केवळ माहिती देणं एवढंच मर्यादित नाही, तर ते एक जीवन घडवणं आणि सेवेसाठी सिद्ध करणं याचा देखील त्यामध्ये अंतर्भाव आहे. And that's why the Bible says in Romans chapter 12 and verse number 1 and 2. आणि म्हणून रोमकराच्या पत्राच्या 12व्या अध्यायाच्या पहिल्या 2 वचनामध्ये आम्ही वाचतो, Therefore, I urge you, brothers and sisters, in view of God's mercy, to offer your body as a living sacrifice, holy and pleasing to God. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
Do not conform to the pattern of this world, but transformed. You see the character formation, transformation, but be transformed by the renewing of your mind. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. Then you will be able to test and approve what God's will is, His good, pleasing, and perfect will. आणि मग अशा प्रकारे तुमच्या मनाचं नवीकरण घडलं तर देवाची उत्तम, पवित्र आणि ग्रहणीय इच्छा काय आहे हे तुम्हाला समजून येईल. So, all of us, we need character formation. आम्हा सर्वांना आमचं चारित्र्य घडवण्याची आवश्यकता आहे. Think about Apostle Paul. संत पौलाचंच उदाहरण पहा. First, he said in his letter, I am one of 500 believers. आणि पत्राच्या सुरुवातीला म्हणतो की मी 500 विश्वासणाऱ्यांपैकी एक आहे. Then he said, I am among the 12. आणि नंतर 12 मधील एक आहे. Then at the end of his journey, he said, I'm the worst sinner. आणि मग आपल्या आयुष्याच्या शेवटी संत पौल काय म्हणतो की मी सर्वात मोठा पापी व्यक्ती आहे. That his becoming, recognizing who he is, was getting more visible as he was growing in the Lord. आणि म्हणून संत पौल प्रभूच्या घनिष्ठ संबंधामध्ये, प्रभूमध्ये वाढत असता त्याच्या चारित्र्याची, स्वभावाची वाढ झालेली आम्हाला याद्वारे दिसून येते. So I want to give you little homework. Here you can see on the screen things Paul did to disciple people in 1 Thessalonians chapter 3. आता विद्यार्थ्यांसाठी एक गृहपाठ आहे, लिहून घ्या. विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे. हा गृहपाठ काय आहे? पहिले थेसलोनी याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये, पहिले थेसलोनी याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये 3 गोष्टी पावलाने शिष्य बनवण्यासाठी केल्या, त्या संबंधीचा हा गृहपाठ आहे. पहिले थेसलोनी अध्याय 3. Okay. So please read this chapter and find how Paul was making disciples. हा 3रा अध्याय पहिले थेसलोनीचा विद्यार्थ्यांनी वाचायचा आणि संत पौल कशा प्रकारे शिष्यांना तयार करत होत्या त्या गोष्टी शोधून विद्यार्थ्यांनी लिहायच्या आहेत. पहिले थेसलोनी याचा 3रा अध्याय नीट वाचायचा आणि या 3ऱ्या अध्यायामध्ये संत पौल थेसलोनी येथील मंडळीमध्ये कशा प्रकारे शिष्यांना तयार करत होता किंवा शिष्य तयार करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी संत पौलाने त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, या विद्यार्थ्यांनी शोधून काढायच्या आहेत आणि त्या लिहून काढायच्या आहेत. Now, here we are going to find out the method of discipleship from
life of Jesus and Paul. And of course, you also got some homework. आता दुसरा एक गृहपाठ आहे की येशूच्या आणि संत पावलाच्या जीवनामधून शिष्यत्वाच्या कोणत्या पद्धती आपल्याला दिसून येतात. येशूच्या first thing- जीवनामधून Mhm. आणि संत पावलाच्या जीवनामधून शिष्य बनवण्याच्या कोणत्या पद्धती दिसून येतात हा देखील गृहपाठ आहे. Yes. So here we finding people. आणि या ठिकाणी आम्ही लोकांचा सहभाग किंवा लोकांना शोधणं हे पाहतो. Same thing, Jesus found people, disciple like 12. येशूनं 12 शिष्यांना शोधलं आणि मग त्यांना प्रशिक्षण देऊन तयार केलं. And then what we call Jesus was preaching to many people, but then he found 12 that he was training them. येशू अनेक जणांना रोज शिक्षण देत होता, देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत होता, पण विशेष करून हे जे 12 शिष्य येशूने निवडले होते त्यांच्यावर येशूचं लक्ष अधिक केंद्रित होतं आणि म्हणून येशूने त्यांना विशेष प्रकारे शिक्षण देऊन प्रशिक्षण देऊन तयार केलं होतं. And that was through relationship, of course, we are talking about. आणि मग घनिष्ठ नातेसंबंधाच्या द्वारे येशू हे करू शकला. 3 kinds of people are very, very important in God's kingdom. देवाच्या राज्यामध्ये 3 प्रकारचे लोक हे फार फार महत्वाचे असतात. Number 1, faithful. नंबर 1 Faithful, हा. committed, पहिलं faithful people. की विश्वासू असणारे लोक पहिल्या गटात. Faithfulness in good time, in bad time. चांगल्या वेळेमध्ये आणि वाईट प्रसंगामध्ये देखील विश्वासूपणा हा फार महत्वाचा ठरतो. Faithfulness in the storms, crisis. जीवनामध्ये वादळामध्ये संघर्षामध्ये अडचणीमध्ये विश्वासू राहणं हे फार महत्वाचं आहे. God is looking for faithful people. देव अशा विश्वासू लोकांच्याच शोधामध्ये आहे. When we stand before God, you know what thing he will say? Well done, faithful servant. आम्ही जर देवासमोर उभं राहिलं तर आमच्याकडे पाहून देव काय बरे म्हणेल? तो असं म्हणू शकेल का? शाब्बास, भल्या व विश्वासू दासा, असं तो आम्हाला प्रमाणपत्र देऊ शकेल का? He will not use our title. Oh, well done, great evangelist Billy Graham or Dr. Charles Shaheen. आणि तो आमचे जे पद आहेत जगामध्ये आम्हाला हुद्दे मिळतात, पद मिळतात, ते देव कदाचित संबोधणार नाही. तो असं म्हणणार नाही, आज भल्या मोठ्या स्वार्थिका बिली ग्रॅम किंवा पास्टर आणि प्रशिक्षण देणाऱ्या पास्टर चार्ल्स, असं तो संबोधणार नाही. No. Well done, faithful servant. He is faithful and his servant. आणि मग देव आम्हाला पाहून काय म्हणू शकेल? भल्या व विश्वासू दासा. विश्वासू असणं आणि दास असणं या दोन्ही
महत्वाच्या गोष्टी विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये असल्याच पाहिजेत. Another thing God is looking for is those who are available. आणि तिसरी गोष्ट देव ज्याच्या शोधात आहे ती म्हणजे आम्ही कोणत्याही वेळेस उपलब्ध असणं देवासाठी हे फार फार महत्वाचं आणि गरजेचं आहे. Those who are available to God and they say, "Here I am. Take whatever I have and use me for your glory and for your honor." आणि मग असेच लोक प्रभूला म्हणू शकतात की प्रभू मी येथे आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे माझा उपयोग कर, मला पाठव, मी तयार आहे. In the church, we say, "I cannot sing, I cannot preach, but I am available to do anything that can bless God's kingdom." आणि मग मंडळीमध्ये अशी व्यक्ती म्हणू शकते, कदाचित मला पॉल्पिटवर उभं राहून संदेश देता येणार नाही, मला क्वायरमध्ये उभं राहून गीत गाता येणार नाही, पण देवाच्या राज्यामध्ये मी कधीही केव्हाही उपलब्ध आहे देवाची कोणतीही सेवा करण्यासाठी. One time, my youngest sister, her name is Elizabeth, was telling me, आणि माझी धाकटी जी बहीण आहे जिचं नाव एलिझाबेथ आहे, when my another sister moved to the US, so there was no one to take care of the ladies' fellowship. आणि मग माझी जी दुसरी जी बहीण होती ती अमेरिकेला गेल्यामुळं महिला मंडळ चालवायला कोणी व्यक्ती नव्हती, कोणी तयार नव्हतं. And that little sister, Elizabeth, said to the ladies in the church, आणि मग ही जी लहानगी मुलगी एलिझाबेथ ती मंडळीमध्ये उपासनेमध्ये महिलांना म्हणाली, she said, "We will continue to do our women's meeting." आणि तिनं रविवारच्या उपासनेमध्ये जमलेल्या महिलांना काय सांगितलं की आपलं जे महिला मंडळ आहे ते बंद पडता कामा नये, आपण ते तसंच चालू ठेवलं पाहिजे. I cannot preach, maybe I cannot sing, but I know how to pray. At least I will pray with you. आणि ती म्हणाली, जणू काय मला संदेश देता येत नाही, कदाचित मला गीत गाता येत नाही, पण मला प्रार्थना करता येते, आणि मग आपण सगळ्या मिळून प्रार्थना करूया का? She was available. पहा, ही लहान मुलगी होती पण प्रभूच्या साठी ती उपलब्ध होती. Another quality of a disciple is teachable. दुसरा गुण शिष्यामध्ये आवश्यक आहे तो म्हणजे शिष्य हा नेहमी नवीन गोष्टी शिकण्याची आवड असणारा असा पाहिजे. शिकण्याची आवड असणारा. And that requires humility. आणि नेहमी शिक्षणाची नवीन गोष्टी शिकण्याची आवड असणं म्हणजेच हे नम्रतेचं उदाहरण आहे. We say to the Lord, "Teach me your ways. I want to learn your ways." आम्ही प्रभूला म्हणतो, हे प्रभू तुझे मार्ग आम्हाला शिकव, आम्हाला तुझे मार्ग जाणून घ्यायचे आहेत. So, and then in disciple making, when we talk about relationship, Joshua and Moses, आणि आम्ही पाहतो की शिष्य बनवण्याच्या या प्रक्रियेमध्ये जणू काय
गुरु शिष्याचा असा घनिष्ठ नातेसंबंध होता, जसा यहोशवा आणि मोशेचा होता, Elisha and Elijah, एलिया आणि अलिशाचा होता, Jesus had 12 disciples, प्रभू येशू आणि त्याचे 12 शिष्य यांचा होता, Paul and Barnabas, पाऊल आणि बार्नाबासांचा होता, Timothy and Paul. आणि पाऊल आणि तिमोथी यांचं हे उदाहरण आपल्या समोर आहे. So selecting people, then life to life association. आणि मग लोकांना निवडणं आणि त्यांचं जीवन घडवणं हा शिष्यत्वाचा भाग आहे. Then transferring that ministry. पुढचा भाग म्हणजे जी सेवा करण्यासाठी शिष्यांना तयार केलं जात आहे, ती सेवा शिष्यांना सुपूर्त करणे किंवा ती सेवा करण्यासाठी त्यांना तयार करणे आणि त्यांना ती सेवा देणे. Let's read 2 Timothy chapter 2 and verse number 2. दुसरे तिमोथी याचा 2रा अध्याय आणि 2रं वचन. दुसरे तिमोथी 2:2 आपण वाचूया. Okay. Let's start with verse number 1. You पहिलं then, वचन. Mhm. You then, my son, be strong in the grace that is in Christ Jesus. दुसरे तिमोथी 2:1. माझ्या मुला, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान होत जा. And the things you have heard me say in the presence of many witnesses, entrust to reliable who will also be qualified to teach others. ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्यापासून ऐकल्या, त्या इतरांना शिकविण्यास योग्य अशा विश्वासू माणसांना सोपून दे. So, disciple make disciple. आणि शिष्य शिष्य तयार करतो. Paul was training Timothy. Now Paul is telling, now you entrust these. You invest your life in others who would teach others. संत पावलानं तिमोथेला आपला शिष्य म्हणून तयार केलं आणि आता संत पाऊल तिमोथेला बोध करत आहे की आता तू इतरांना ह्या गोष्टींचं शिक्षण देऊन त्यांना शिष्य बनवायचं आहे. Okay. Here we find some of the qualities of Apostle Paul in making disciple. आणि संत पावलाच्या जीवनामध्ये असलेली काय स्वभाव वैशिष्ट्य आम्ही पाहतो या ठिकाणी, जी शिष्य बनवण्याच्या कामी त्याला उपयोगी होती. First of all, we must have love for God. आणि जर आम्हाला शिष्य बनवायचं आहे तर आम्हाला देवावर प्रीती आमची असली पाहिजे. Then love for others. नंतर इतर लोकांवर आमची प्रीती असली पाहिजे. Then we see a vision, ability to see, as we are talking about finding potential, finding talent in people. आणि मग लोकांमध्ये असलेले गुण आम्ही हेरले पाहिजेत किंवा आम्हाला ते दिसले पाहिजेत. म्हणजे आम्हाला दृष्टांत असला पाहिजे, आमच्याकडे दर्शन असलं पाहिजे. Then, of course, servanthood. त्यानंतर आम्ही सेवाभावी वृत्तीने काम केलं पाहिजे. आम्ही सेवक बनलं पाहिजे. And then, of course,
as a disciple, heart for God. आणि मग देवासाठी आमचं अंतःकरण समर्पित असलं पाहिजे. And then faithfulness to God and people. आणि आम्ही देवाशी विश्वासू राहिलं पाहिजे आणि आम्ही इतर लोकांशी देखील विश्वासू राहिलं पाहिजे. So a disciple shares the message. आणि म्हणून शिष्यत्व हा एक आम्हाला संदेश देऊन जातो. A disciple learn to trust God. शिष्याने देवावर भरोसा किंवा विश्वास ठेवला पाहिजे. And we must also understand that we might face rejection. आणि हे देखील आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की कधी कधी आमचा नाकार होऊ शकतो. लोक आम्हाला धिक्कारू शकतात. Jesus was rejected. येशूला अनेक ठिकाणी नाकारण्यात आलं. He was a great teacher. He was a great miracle worker. प्रभू येशू ख्रिस्त हा उत्तम शिक्षक होता. तो चिन्ह चमत्कार करणारा होता. तरी देखील लोकांनी येशूचा नाकार केला, त्याला झिडकारलं. He was a perfect man. आणि प्रभू येशू हा एक परिपूर्ण व्यक्ती होता. But they call him demon possessed. They said he cast out demon even by Beelzebub, god of lies. आणि येशूवर अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले. आणि हा भूतांच्या साहाय्याने चिन्ह चमत्कार करतो, हा बेल्झेबूबच्या साहाय्याने चिन्ह चमत्कार करतो, त्याला वेड लागलेला आहे, असे देखील लोकांनी येशूवर आरोप केले. And Jesus said, servant is not greater than the master. येशू म्हणाला की जो सेवक आहे तो धन्यापेक्षा कधीही मोठा असू शकत नाही. All the great men and women have faced rejection. आणि सर्व मोठमोठे जे सेवक सेविका होऊन गेले, त्यांच्या जीवनामध्ये कधी ना कधी त्यांनी नाकारण्याचा, धिक्कारण्याचा अनुभव घेतलेला आम्ही पाहतो. Let's not worry about rejection. We just stay focused on what God has called us to do. आणि म्हणून देवानं आम्हाला जे पाचारण केलेलं आहे, ज्यासाठी देवानं आम्हाला बोलावलेलं आहे, त्याकडं लक्ष केंद्रित करून आम्ही सेवेमध्ये पुढे गेलं पाहिजे. आणि कुणी आमचा नाकार करतो, कुणी आमचा धिक्कार करतो, कुणी आम्हाला नावं ठेवतं, याकडे आम्ही फारसं लक्ष देता कामा नये. A disciple must fear God more than people. आणि शिष्याने देवाचं भय अधिक बाळगलं पाहिजे, लोकांचं भय बाळगण्यापेक्षा. All right. So let's read that, and you can also get that as your homework, and we will close with that. Mark of a true disciple according to Galatians chapter 6. गलती करासपत्र 6वा अध्याय 1 ते 17. गलती करासपत्र 6 1 ते 17 मधून हा विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे. खरा शिष्य कोण असू शकतो याची कोणकोणती चिन्ह आम्हाला या शास्त्र मागामध्ये दिसतात ते विद्यार्थ्यांनी शोधायचं आहे आणि लिहायचं आहे. Okay.
So a disciple restored the one who has fallen. आता शिष्य हा असा व्यक्ती आहे जो पडलेल्या व्यक्तीला पुन्हा उभा करण्यासाठी सहाय्य करतो किंवा मदत करतो. You know, in life, we go through the attacks of the enemy. जीवनामध्ये आम्ही बऱ्याच वेळेला शत्रूंच्या हल्ल्याचा सामना करतो. And when someone is fallen, most of the time we start to, suppress more, start to talk bad things about that person. आणि म्हणून आत्मिक युद्धामध्ये एखादा व्यक्ती जर जायबंदी होऊन जर तो पडला किंवा त्याचं पतन झालं, तर अशा वेळी आम्ही त्या गोष्टींचा अधिक उदो करतो किंवा त्याची चर्चा करतो. Of course, we know sin is sin. आम्हाला माहित आहे पाप हे पाप आहे. Of course, we know any one of us can fall. आम्हाला माहित आहे आमच्यापैकी कोणाचंही कधीही पतन होऊ शकतं. But it's a tragedy of human minds and behavior. When someone falls, we start to talk bad things, evil things more, and that person is already fallen. And then we आणि- start to talk more evil things. आणि हा मानवी एक प्रकारचा स्वभाव आहे की एखाद्या व्यक्तीचे ज्या वेळेला पतन होतं त्यावेळेला त्या व्यक्तीला उठवण्यापेक्षा तिला धीर देण्यापेक्षा त्या व्यक्तीबाबत चर्चा करण्यासाठी लोक अधिक तयार असतात किंवा अधिक त्यांचा वेळ त्या व्यक्तीच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी जातो. But here the Bible teaches us that restore. If someone is caught in sin, you who live by the Spirit should restore that person gently, but watch yourself, or you may be tempted. हा, आणि म्हणून शिष्य हा असा व्यक्ती आहे जर त्यानं पाहिलं एका तर त्याविषयी चर्चा न करता त्या विश्वासणाऱ्याला पुन्हा कसं विश्वासामध्ये उभं करता येईल हे तो पाहतो. त्याच्या पतनाची त्याच्या पडण्याची तो चर्चा करत बसत नाही. You know, great men and women, they really leave wonderful memories in the world. आणि जगामध्ये जे महान लोक होऊन गेले त्यांच्या आठवणी नेहमी जगातले लोक सांगत असतात. In the 80s, there was a fall of many great men, and one of them was Jimmy Swaggart. Jimmy Swaggart. हा, आणि अनेक जे लोक होऊन गेले त्यापैकी जिमी स्वॅगट हा एक व्यक्ती आम्हाला आठवतो. And when this happened and the news came and some came to interview Billy Graham. आणि मग ही बातमी आली आणि बिली ग्रॅम यांची ज्या वेळेला मुलाखत घेतली गेली. And they said, Billy, what did you think about what Jimmy Swaggart has done? आणि मग जिमी स्वॅगट या व्यक्तींनी जे केलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न मुलाखतीमध्ये बिली ग्रॅमना विचारण्यात आला. And Billy Graham said,
Look at the sky. There are thousands of aeroplanes flying on the sky. आणि बिली ग्रॅम म्हणाले की आकाशाकडे बघा, आकाशामध्ये कित्येक विमानं उड्डाण करत आहेत, उडत आहेत. Nobody cares. Nobody is looking at. आणि त्याकडे कोणी पाहत नाही, त्यांची कोणी काळजी करत नाही आकाशात उडणाऱ्या विमानांची. They are flying up in the air. People are doing their work here and there. विमान आकाशात उडत आहेत, आपल्या निश्चित स्थळी पोहोचत आहेत. लोक आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत, दंग आहेत. It only gets people's attention when a plane crashes. आणि ज्या वेळेला एका विमानाचा अपघात होतो, त्याच वेळेला सगळ्या जगाचं लक्ष त्याकडे जातं. He said, here is a crash of a great man of God, and it's a tragedy, and we shouldn't rejoice. आणि मग बिली ग्रॅम म्हणाले, एका सेवकाचं पतन होतं, म्हणजे हे जणू काय एका मोठ्या विमानाचा अपघात होतो असं आहे. आणि म्हणून त्यामध्ये आम्ही आनंद मानता कामा नये. ही एक दुःखांतिका आहे, एका सेवकाचं पतन. What a statement. आणि हे किती महान विधान बिली ग्रॅमनी केलेलं आम्ही पाहतो. A disciple restore the one who has fallen. आणि शिष्य ज्या व्यक्तीचं पतन झालेलं आहे, त्या व्यक्तीशी चर्चा न करता त्याला पुन्हा विश्वासामध्ये उभं राहण्यासाठी सहाय्य करतो, मदत करतो. A disciple bears burdens. शिष्य हा असा व्यक्ती आहे, तो नेहमी इतरांचं ओझ वाहण्याची तयारी दर्शवितो. A disciple tests his action. शिष्य नेहमी त्याची जी कृती आहे ती तपासून बघतो, आपलं कार्य नेहमी तपासून बघतो. A disciple sow to the Spirit. शिष्य हा नेहमी आत्म्यामध्ये पेरणी करण्यासाठी उत्सुक असतो. It's very powerful verse. What's number 8? Whoever sow to please their flesh, from the flesh will reap destruction. Whoever sow to please the Spirit, from the Spirit will reap life everlasting. हा 8व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, ते देह स्वभावाची पेरणी करतात ते तशीच नाशाची कापणी करतील. म्हणजे आत्म्यासाठी जे पेरणी करतात ते सार्वकालिक जीवनाची कापणी करतील. Another thing, in verse number 9, it says, let us not become weary in doing good, for at the proper time we will reap a harvest if we don't give up. आणि 9व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की चांगल्या गोष्टी करण्याचा आम्ही कंटाळा करू नये, कारण यथाकाळी आपल्या हाती पीक पडल्याशिवाय राहणार नाही. And the last thing, a disciple glories in the cross. आणि शेवटची गोष्ट, शिष्य हा नेहमी प्रभू येशूच्या वधस्तंभामध्ये गौरव पाहतो. Let's pray. आपण प्रार्थना करूया. Father in heaven, we thank you for teaching us. स्वर्गीय पित्या, आज तुझ्या वचनातून दिलेल्या शिक्षणाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. We bring our lives to you, Lord. आमचे जीवन आम्ही तुझ्या चरणी समर्पित करतो. We want to be a good disciple. आम्हाला उत्तम शिष्य बनायचं आहे. Not just a Christian, nominal Christian. आम्हाला फक्त नामधारी ख्रिस्ती बनून राहायचं नाही या जगामध्ये, But real disciple, true disciple, Lord. पण प्रभू येशू ख्रिस्ताचे आम्हाला खरे शिष्य बनायचं आहे.
Wherever we are weak, we bring our weaknesses to you, Lord. प्रभू, जीवनाच्या ज्या क्षेत्रामध्ये आम्ही दुर्बल आहोत, आमची दुर्बलता आम्ही तुझ्याकडे घेऊन येतो प्रभू. Turn our weaknesses into your strength. प्रभू, आमची दुर्बलता तुझ्या सामर्थ्यामध्ये बदलून जाऊ दे. We want to live to please you, Lord. प्रभू, आमचं जीवन नेहमी तुला संतोष देणार, तुला आनंद देणार असं बनव. We don't want to bring shame for your name. प्रभू, तुझ्या नावाला आम्ही कधीही कमीपणा आणू नये यासाठी तू आमचं सहाय्य कर, आमची मदत कर. We want to live to glorify your name, Lord. तुझ्या नावाचं गौरव करण्यासाठी In your आमच्या precious name we pray. जीवनाचा Amen. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली. आमेन. Amen. आमेन. God bless you, dear brothers and sisters. प्रिय भाव बहिणींनो, देव तुम्हाला आशीर्वाद देव. God bless God- you. God See bless you you. next. Yes, we log out, we log in. Yeah. See Yes. you next week. And See you God next bless. week. God Thank bless. you. Yeah, next week, yeah. God bless. Hallelujah. Thank you, Jesus.